जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय दमदार अपडेट बघणार आहोत। यादीबद्दल माहिती बघणार आहोत। चला व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व सांगतो। या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला काय माहिती आहे बघूया। तर महिला सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। अर्जाची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे बघा, घाई गडबडीने अर्ज भरू नका। 31 ऑगस्ट ही तारीख तुम्हाला दिलेली आहे। ज्यांनी अजून फॉर्म भरला नसेल त्यांनी व्यवस्थितपणे फॉर्म भरायचा आहे। आलं लक्षात? चला आता महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत। हे बघा, माझी लाडकी बहीण योजना यादी पाहण्याची सोय। यादी पाहण्याची जी काही सोय आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। म्हणजे मी तुम्हाला आता माहिती देतो की यादी तुम्हाला कुठे पाहायला मिळेल। हे बघा, लाडकी बहीण योजना लिस्ट। तर पात्र महिलांची यादी दर शनिवारी ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीत पाहता येईल। तर ग्रामपंचायत आणि अंगणवाडीत तुम्हाला यादी पाहता येणार आहे। आणि शहरातील जे काही महिला आहेत, शहर भागातील महिलांना वार्ड समितीमार्फत यादी पाहायला मिळणार आहे। यादी लवकरच प्रकाशित केली जाणार आहे। बघा, यादी जी आहे ती लवकरच प्रकाशित केली जाणार आहे। त्या अगोदर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही हे पहा। तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे का हे तुम्हाला बघणे खूप गरजेचे आहे। कारण यादीमध्ये त्यांचंच नाव आपल्याला पाहायला मिळेल ज्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे। आणि रिजेक्टची जी काही यादी आहे, ज्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत त्यांची देखील यादी येईल। म्हणजे दर शनिवारी ते पुढच्या शनिवारी आपल्याला सर्व याद्या पाहायला मिळणार आहेत। ओके, तर यादीमध्ये अप्रूव्ह ज्यांचे झालेले आहेत, ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत फॉर्म, त्यांना काही टेन्शन नाही। परंतु ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत, तर ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत, काय कारणाने रिजेक्ट झालेले आहेत ते पण ते सांगतील। आणि त्यानुसार तुम्ही नवा फॉर्म भरता येईल का त्याबद्दल ते सुविधा जी आहे ती पुढे आपल्याला ती उपलब्ध होणार आहे। पुढे ते आपल्याला समजेलच। ओके, तर बघा, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे का चेक करा। कारण आतापर्यंत अनेक जणांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत। खूप जणांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत। तर अप्रूव्ह झाला की नाही पहा लवकर। आणि खाली काही स्टेप दिले आहेत ते वाचून घ्या। तर काय माहिती आहे नीटपणे समजून घेऊ। हे बघा काय माहिती आहे ही। तर माझी लाडकी बहीण योजना पहिला हप्ता वितरण। पहिला हप्ता जो आहे, पहिला हप्त्याचं वितरण पात्र महिलांच्या खात्यावर 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीमध्ये पहिला हप्ता म्हणून 3000 रुपये वितरित होणार आहे। 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तर 19 ऑगस्ट ही तारीख सांगण्यात येत आहे बघू। आणि 2 हप्त्याचे पैसे भेटणार आहेत। म्हणजे जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिन्याचे पैसे 3000 रुपये भेटणार आहेत। आणि पहिला हप्ता हा असणार आहे। म्हणजे पहिला हप्ता म्हणजे पहिली स्टेप आहे ही। पहिला हप्ता, दुसरा हप्ता म्हणजे ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह असतील त्यांचा तो टप्पा असणार आहे। त्यामुळे काळजी काही करू नका, सर्वांना पैसे भेटणार आहेत आणि या योजनेचा सर्वांना लाभ भेटणार आहे। यादीबद्दल तुम्हाला माहिती मी दिली की यादी कुठे पाहायला मिळणार आहे। ग्रामपंचायत, अंगणवाडीत तुम्हाला ग्रामीण भागातील महिलांना पाहायला मिळणार आहे। शहरी भागातील महिलांना वार्ड समितीमार्फत तुम्हाला ती यादी पाहायला मिळेल। ओके, आणि अप्रूव्ह झालेलं का चेक करा। कारण आतापर्यंत अनेक फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत। त्यामुळे अप्रूव्ह झालेला आहे का फॉर्म चेक करा। जरी पेंडिंग असेल तर घाबरू नका, पेंडिंगचं तो अप्रूव्ह होणार आहेत। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, 1-2 दिवसात तो अप्रूव्ह होऊन जाईल। पेंडिंग असेल तर काही टेन्शन घेऊ नका। ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटू पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।